श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज खोटं मोटिवेशन नाही, आज कुणालाच खुश करायचं नाही, आज फक्त आणि फक्त सत्य बोलायचं मित्रांनो. कारण सत्य जड असतं पण तेच उपयोगी असतं. जगात किंवा भारतात काही लोक श्रीमंत कसे झाले मुद्दा आणि बहुतेक लोक तसेच का राहिले. पण मित्रांनो, कान्हे पाटील फार्मिंग मराठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राइब करा. मित्रांनो, आपण सगळेच एकच आहोत. काही लोक अचानक पुढे जातात, मोठ्या गाड्या, मोठी घर, मोठे फोटो. तेव्हा मनात एक प्रश्न येतो, हे लोक इतके श्रीमंत कसे झाले. मित्रांनो, खरं सांगायचं तर सगळ्यांनी चांगला मार्ग निवडलेला नसतो. मित्रांनो, काळा बाजार, काही लोकांनी साठेबाजी केलेली असते. मित्रांनो, तुटवड्याच्या वेळेस माल लपवला जातो आणि गरजेत असलेल्या माणसाला लुटलं जातं. मित्रांनो, पैसा आला पण माणुसकी हरवली. असा पैसा घरात येतो पण घरात समाधान आणत नाही. मित्रांनो, बेईमानी, काही लोकांनी वजन कमी दिलं, भेसळ केली. मित्रांनो, खोटं बोलून धंदा वाढवला, लोकांना फसवलं पण स्वतःचं नाव मात्र संपवलं. पैसा मिळतो पण विश्वास जातो आणि विश्वास गेला की सगळं गेलं. मित्रांनो, 2 नंबर धंदे, काही लोक नियम तोडून पुढे गेले, लाच दिली आणि घेतली, शॉर्टकट शोधला. थोडा काळ चमक दिसते पण नंतर केस, चौकशी, भीती आणि एक दिवस सगळं हातातून निसटतं. मित्रांनो, इमानदारीचा मार्ग पण मित्रांनो सगळेच असे नाहीत. लक्ष द्या, काही लोकांनी इमानदारी निवडली, कष्ट केले, नफा कमी ठेवला पण मन स्वच्छ ठेवलं. त्यांना वेळ लागला, लोक हसले, यातून काही होणार नाही असं म्हणाले, पण आज त्याच्याकडे शांत झोप आहे, लोकांचा मान आहे आणि आयुष्याला दिशा आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग जे लोक तसेच राहिले, बहुतेक लोक ना श्रीमंत झाले ना गुन्हेगार झाले. हे रोज काम करतात, रोज झगडतात, घर चालवतात, कोणी त्यांना टाळ्या देत नाही, कुणी त्याचे व्हिडिओ काढतात, बनवत नाहीत. पण खरं सांगू का, देश यांच्यावरच चालतो. मित्रांनो, खरं सत्य, शेतकरी पावसावर अवलंबून आहे, कष्टावर जगतो. मजूर रोज काम मिळेल की नाही या भीतीत जगतो. हे लोक श्री संत नाहीत पण ते प्रामाणिक आहेत. जलद श्रीमंतीचा शॉर्टकट थोड्या वेळासाठी स्वर्ग दाखवतो पण शेवटी नरकात सोडतो. हळू चाललेला इमानदारीचा रस्ता उशिरा का होईना पण सुरक्षित पोहोचतो. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे सत्य आहे तर लाईक करा आणि तुमचं मत लिहा, कारण आज सत्य बोलणं हेच सर्वात मोठं धाडस आहे. कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा, येस और नो. जय किसान, जय भारत.